फसव्या कर्जमाफीचा शासन निर्णय जाळून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी विरोधात 11 जून रोजी तहसील कार्यालय जळगाव जा येथे शेतकऱ्यांनी एकत्रित येत शासन निर्णय जाळून प्रचंड आक्रोश केला। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहेत। विद्यमान राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे। आंदोलनादरम्यान रविकांत तुपकरांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्यामुळे ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करताना शेतकरी हिताचा निर्णय तातडीने घेण्याचं आवाहन केलं। मागील आठवड्यामध्ये जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं असून केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी। तसेच 2025ला सोयाबीन, कापूस व इतर पिकाचं खूप नुकसान झाले होतं। जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी विमा काढला होता, मात्र पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यानं अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। तरी पीक विमा कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांच्या भावनेचा अंत पाहू नये, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी आंदोलनादरम्यान दिला। या आंदोलनावेळी युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी शिवदास खिरोडकर, अजय गिरी, अनिल सिंह राजपूत, वैभव जाने, आकाश आठवळे, जितूभाऊ चाहेल, फारुख शेख, पप्पू पोटे, अमोल बहादरे, ज्ञानेश्वर पिसे, सदा जाने, ज्ञानेश्वर चोपडे, राजेंद्र राखोडे, विजय रायपुळे, अशोक राखोंडे, प्रमोद तिजोरे, छोटू पाटील, अनिल आंबर्ते, त्रिलोक सिंह राजपूत, मोहन चांभारे, गजानन व्यवहारे, फारुख शेख, अझहर शेख, संदीप गवई तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदुरा जिल्हा प्रतिनिधी गोपाल पारदी। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।